शहाजी बापू बोलले तेच शिंदेंना दसऱ्या मेळाव्याला बोलावं लागेल। ठाकरे शिंदे दोघांचीही ताकद मराठा मतदारांची। दसऱ्याला कुणाच्या जीवावर गर्दी जमवणार? मराठ्यांनी ठरवलं तर दोन्ही दसरा मेळाव्यावर बहिष्कार टाकतील। तसेही दोन्ही दसरा म्हणजे उनी धुनी काढण्याची जागा। वेगळं तरी काय असणार? नेमकं घडलंय का? 92 नाही, 96 नाही, 87 नाही, 88 नाही, सगळा मराठा सरसकट एक। 100% शहाजी बापू तुम्ही बोललात ते बरोबरच। शहाजी बापू पाटलांनी पाटील म्हणून मराठा समाजाची नेमकं दुपटीनस काय आहे यावरती बोट ठेवलं। मराठा समाजाला आरक्षणाची गरज आज का आहे हे सांगितलंय। ज्यावेळी आरक्षण वाटप होत होतं किंवा पूर्वीचा जर काळ आपण आठवला, गेले 20-30 वर्ष जर आपण मागे गेलो तर त्यावेळी मराठ्यांकडे मोठमोठ्या जमिनी होत्या। कदाचित त्यावेळी आरक्षणाची गरज सुद्धा नसेल, पण आता त्यात होत असलेली विभागणी आणि त्यामध्येच हिस्से यानुसार जर आता बघितलं तर मराठ्यांच्या वाट्याला साधे 1-1, 2-2 एकर शेतीही राहिली नाही। काही अपवादात्मक मराठा समाजाची लोक सोडली तर मग त्यासोबत सरसगट मराठा समाजाला ग्राह्य धरणं चुकीचं ठरेल। सरसगट मराठा काय करोडपती नाहीयेत आणि मग तसा जर विचार केला तर इतर आरक्षणामधील जे लोक आहेत, मग ओबीसी घ्या, एनटी, एसटी वगैरे जे असतील त्यांच्यामध्ये सुद्धा सर्वच जण मागासलेले नाहीयेत। बरेचशा जणांकडे प्रॉपर्ट्या भरपूर आहेत। आता जे छगन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करतायत त्याच छगन भुजबळांची प्रॉपर्टी जर सांगायची ठरली तर कोट्यावधींचा आकडा पुढे निघून जातो। पुढचा व्हिडिओ आपण छगन भुजबळांच्या प्रॉपर्टीवर सुद्धा करणार आहोत, कारण त्यांनी जरांगेंची प्रॉपर्टी काढली। जरांगेंच्या सभेला 7 कोटी कुठून आले असा प्रश्न केला। त्यामुळे भुजबळांना सुद्धा प्रश्न केला पाहिजे की तुमच्याकडे आलेली कोट्यावधींची प्रॉपर्टी कुठून आली। बरं, हा विषय दुसरा। आता महत्त्वाचा मुद्दा, 24 तारखेला दसरा आहे। 24 तारखेलाच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम म्हणजे मुदत सुद्धा त्याच दिवशी संपते। त्यामुळे दसरा एकीकडे आणि उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणांमधील काय मुद्दे असतील हा मुद्दा एकीकडे आणि जरांगे पाटलांचा दरारा एकीकडे। काही जरी झालं तरी मुदत संपल्यानंतर सरकारला आपण 15 मिनिटे सुद्धा देणार नाही, हे मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी समजून सांगितलेलं आहे मराठा समाजाला सुद्धा काहीही गरज नाहीये कुणाच्या दसऱ्याला वगैरे जायची। इथे आपलं आरक्षण भलं आणि आपण भलं। त्यामुळे जर मराठा समाजाने हे दोन्ही दसरा मेळाव्यांवरती जर बहिष्कार टाकला तर आता दसरा मेळावा कुणाचा गाजला असा प्रश्न तरी एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरेंना करता येईल का? असाही प्रश्न आहेच की। एकनाथ शिंदे त्यातल्या त्यात मराठा आहेत। बरं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील मराठा आमदारांची संख्या जास्त होतीच। एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांमध्ये सुद्धा मराठा आमदारांचा समावेश आहेच की। आणि त्यामुळे जर मराठा समाजाने ठरवलं आणि जर या दोन्ही दसऱ्यांना कोट्यावधींच्या संख्येमध्ये असलेला मराठा गेलाच नाही तर हे सुद्धा होऊ शकतं। कारण म्हणजे जरांगे पाटलांनी तशा सूचनाच मराठा समाजाला दिलेला आहे। काहीही गरज नाहीये की यांची उनी धुनी ऐकण्यासाठी थेट मुंबईला जायची। आपलं आरक्षण भलं आणि आपण भलं पाहणं हेही गरजेचं आहे। दोघांच्या या दसऱ्या मेळाव्यामध्ये आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोण किती बोलतंय, कोणाला किती कळवळ आहे, जाहीरपणे कोण किती पाठिंबा देतंय, याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा। शहाजी बापू पाटील हे काय बोललेत हे तुम्ही ऐकलेलं आहे। तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात का? कमेंट करा। मुद्दा पटला होऊ द्या शेअर। आणि तुम्ही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला जाणार आहात का? आणि जर जाणार असाल तर कुणाच्या दसरा मेळाव्याला जाणार आहात हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा। जय महाराष्ट्र पब्लिक।